नारायण नारायण जय गोविंद हरे। नारायण नारायण जय गोपाल हरे। नारायण नारायण जय गोविंद हरे। नारायण नारायण जय गोपाल हरे। नारायण नारायण जय गोविंद हरे। नारायण नारायण जय गोपाल हरे। नारायण नारायण जय गोविंद हरे। नारायण नारायण जय गोपाल हरे। नारायण नारायण जय गोविंद हरे। नारायण नारायण जय गोपाल हरे। नारायण नारायण जय गोविंद हरे। नारायण नारायण जय गोपाल हरे। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय। सच्चिदानंद रामदास बाबान की जय। सर्व साधु संतान अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। उघडे परब्रह्म सद्गुरु मूर्ती अमूर्त स्वरूपात असलेला परमात्मा आपल्या शिष्यांची आर्तता पूर्ण करण्यासाठी मूर्त स्वरूपात अवतार धारण करतो। सद्गुरु जरी साधारण मनुष्याप्रमाणे ध्येय धारण करून अवतीर्ण झालेले असले तरी ते साधारण मानव नसतात हे जन जाणलं त्यानं गुरुगीता जाणली असं म्हणायला हरकत नाही। आणि याची जाणीव करून देण्यासाठीच गुरुगीता या प्रकरणात भगवतभाव सेतू या ग्रंथामध्ये बाबांनी आपल्याला सद्गुरु भजनाचं महत्त्व अधिक विशद केलेलं आहे। ते आपण समजून घेऊया। सद्गुरु भजन म्हणजेच ईश्वरी भजन। नित्य नियमित सद्गुरु भजनासाठी वेळ देत असेल तर त्यासाठी सद्गुरु कोणत्याही धामात असले तरी योग शक्तीने ते साधकाचा योगक्षेम चालवत असतात। इतर कोणत्याही योग मार्गाचा अवलंब करून सद्गुरु धामात जाणं फार अवघड, कठीण आणि दुर्लभ आहे। सद्गुरु भजनाची ज्यांनी कास धरली आहे त्यांनी कोणत्याही वेळी अवेळी शुभ अशुभ काळी ध्येय ठेवला तरी तो सद्गुरु धामात जातो। त्याच्यासाठी धूम्र मार्ग आणि अर्चिरा मार्ग असा भेद राहत नाही। म्हणजे सद्गुरूंचं नित्य नियमित भजन करणाऱ्या साधकाचा केव्हाही कुठेही आणि कसाही देह गळून पडला तरी तो अर्चिरा मार्गच ठरतो। शास्त्रात सांगितले आहे की अर्चिरा मार्गाने जातो तो ईश्वर धामात जातो। म्हणून साधकासाठी अर्चिरा मार्ग म्हणजे रोज नित्य नियमित सद्गुरु भजनासाठी वेळ देणे। यालाच भक्तियुक्त भावाने सद्गुरु सेवा करणे म्हटले आहे। प्रमाणित सद्गुरूंना शरण न जाता इतर कोणत्याही मार्गाने गेला तर अर्चिरा मार्ग सापडत नाही। गृहस्थाश्रमी प्रापंचिक लोकांना भगवद्गीतेत हा सोपा मार्ग सांगितला आहे। भगवान श्रीकृष्णाच्या आदेशानुसार आम्ही या मार्गाचा स्वीकार केला आहे। हा सोपा मार्ग पकडून ठेवण्यात सुद्धा काही मंडळी आळस करतात। याचा अर्थ असा की या त्रिभुवनात त्यांच्यासारखा आळशी कोणी नाही। एक दिवस जरी सद्गुरु भजन चुकलं तर साधकासाठी फार मोठे नुकसान आहे। याचा गांभीर्याने अजून कोणी विचार करत नसतील तर तो जरूर करावा अशी विनंती आहे। भगवत भावित भक्तांनी दृढपणे सद्गुरु सेवा भावात स्थित होऊन सद्गुरु भजन नित्य नियमित करावे। त्यामुळे त्यांचा भगवत धामात जाण्याचा मार्ग सुलभ आणि सोपा होईल। अर्चिरा मार्ग की धूम्र मार्ग याचा विचार करण्याची त्यांना गरज नाही। कारण पूर्व नियोजनानुसार देह केव्हाही कसाही आणि कोठेही गळून पडला तरी सद्गुरु कृपेने तो आपोआप भगवत धामाला जातो असे भगवान श्रीकृष्णाने सुद्धा गीतेत सांगितले आहे। इंद्रिय तृप्तीची इच्छा करून समोर लाकडी फळीचे व्यासपीठ बनवून त्यावर एखादा ग्रंथ ठेवून ऐशारामात बसून केवळ वेदशास्त्रातले दाखले देत तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगणाऱ्यासाठी किंवा स्वतःच्या सवडीनुसार सद्गुरूंचं भजन करणाऱ्यासाठी ही सवलत नाही। निष्ठावंत साधक अर्चिरा मार्ग किंवा धूम्र मार्ग याचा विचार करत बसतील तर ते त्यांना त्रासदायक ठरून त्यांच्या हाती काही सापडणार नाही। भगवान श्रीकृष्णाने एके ठिकाणी सांगितले आहे की भगवद्गीतेतील संदेशाचे गांभीर्य फक्त माझे भक्तच जाणू शकतात। इतर अर्थात अभक्त हे पाहतील आणि सोडून देतील।
गीता संदेशाचे गांभीर्य ते कधीच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार नाहीत। ते आळशी बनून त्यांना तमोगुणातच म्हणजे दक्षिणायनातच देह ठेवण्याची वेळ येते। तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे जन्म आला हेला आणि पाणी वाहून वाहून मेला, अशीच गत होणार आहे। तेव्हा भगवंतांनी दिलेला मनुष्य जन्म वाया घालवू नका। प्रभात समयी उठा आणि अगोदर सद्गुरु भजनाने अंग अंग नाहून घ्या, तेनेच तुटतील भवबंधने। ज्ञानदेवी रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ। हरीचे चिंतन म्हणजे सद्गुरूंचं भजन। सद्गुरु भजनात आणि सद्गुरु कार्यात सद्गुरु सानिध्यच घडतं। सद्गुरु सानिध्यात समाधान मिळतं। सद्गुरु सानिध्यात मिळणारे समाधान म्हणजे देवाचे द्वार। दिसतो तो देव नसून जो देव दाखवतो तो खरा देव। म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरोनी खऱ्या देवा। खऱ्या देवाला सोडून भलत्याच देवाचं भजन करून भलतंच काहीतरी करून धूम्रमार्गाला पकडून ठेवतो। खऱ्या देवाला जास्त काही द्यावं लागत नाही। रोज नित्यनेमीत 21,600 श्वासापैकी मोठके एक निमिषभर एवढंच, तरी पण काहीतरी निमित्त करून ते सुद्धा देण्याचे टाळाटाळ करतो आणि नरकद्वारात जाऊन पडतो। या ठिकाणी संदेशात देव आणि देवाचे द्वार समजलं का? सद्गुरू हे देव आहेत आणि सद्गुरू कार्य हे देवाचे द्वार आहे। चिखलीची मंडळी रोज सिद्धोबाच्या डोंगरावर जाऊन सद्गुरू कार्य म्हणून खड्डे काढतात, वृक्ष लावून त्यांचे संवर्धन करतात, कारण त्यांना देव आणि देवाचे द्वार कळले आहे। देवाची हे द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधी येल्या। पुढील बाबांचा संदेश, जी व्यक्ती भौतिक व प्रापंचिक बंधनातून मुक्त आहे अशा व्यक्तीकडून गुरुउपदेश झाला तरच ईश्वरी तत्वाचा अनुभव येतो। या अनुभवातून आपला आध्यात्मिक मार्ग बरोबर असल्याची साधकाला खात्री पडते। या खात्रीतूनच श्रद्धा आणि प्रेमाचा जन्म होतो। प्रापंचिक बंधनात राहिलेल्या पांडित्य तत्वज्ञान ऐकून केवळ ज्ञान होईल। केवळ ज्ञानात फक्त अहंकार असतो। अहंकार म्हणजे तमोगुण। ज्ञान असून मनुष्य तमोगुणाने अधोगतीला जातो। आजकाल स्वतःला अतिविद्वान पंडित म्हणवणारे गीतेवर चुकीचे भाष्य करतात। चुकीचे भाष्य म्हणजे ईश्वरी तत्वाचा मत्सर, ईश्वरी तत्वाची निंदा होय। भगवद्गीतेतील भगवान श्रीकृष्णाचे उपदेश भक्तिपूर्ण असून गीतेतील संदेशाचे जेवढे अधिक प्रमाणात चिंतन करू तेवढे सद्गुरु प्रेम अधिक वाढते। जो भौतिक बंधनातून मुक्त होतो त्याला सद्गुरु प्रेमाची अनुभूती येते। गीतेतील संदेश भक्तिपूर्ण असल्याने सद्गुरु भक्तिप्रेमाचा प्रत्यय प्रत्येक साधकाला येतो। डळमळीत वृत्तीच्या लोकांना सद्गुरु प्रेमाची अथवा ईश्वर प्रेमाची अनुभूती येत नाही। या भक्तियुक्त ज्ञानाला परमगुह्य म्हटले आहे। आत्मा आणि शरीर यातला भेद जाणून त्याचे भक्तीत परिवर्तन करणे याला दिव्य ज्ञान म्हटले आहे। भक्तियुक्त ज्ञानाने कार्यात निमग्न झालेली व्यक्ती कोणत्याही नीचकुळात असली तरी शुद्ध, पवित्र आणि बुद्धिमान होते। उदाहरणार्थ, नारद मुनी पूर्वजन्मात दासीपुत्र होते, पण भक्तिरसात नाहून निघाल्याने पुढे नारद मुनी झाले। व्यासदेव पुढे त्यांचे अनुग्रहित झाले। भगवान गौतम बुद्धाने सुद्धा हे तत्व हा विनियोग स्वीकारला, पण अतिविद्वान पंडित म्हणून घेणारे गीतेवर चुकीचे भाष्य करू लागले। त्यांच्या जाचाला कंटाळले म्हणूनच गीतेतील भगवान श्रीकृष्णाचा उपदेश धरूनच अचूक असा वेगळा संप्रदाय काढला असावा असे मला वाटते। म्हणून मी सुद्धा स्वतःला ज्ञानी समजून गीतेतील संदेशावर चुकीचे भाष्य होणार नाही याची काळजी घेत असतो। साधक बंधूवर प्रेम करून संयमाने गीतेतील यथार्थ संदेश साधकापर्यंत पोहोचवणे हा माझा धर्म आहे असे मी समजतो। याच धर्माचे सर्वजण पालन करतील अशी आशा आहे। सद्गुरु भजनाला वेळ देणे म्हणजे भौतिक बंधनातून मुक्त होऊन भक्तियुक्त भक्तिपूर्ण जीवन जगणे। सद्गुरु भजन शुभकारक आहे। नित्य नियमित सद्गुरु भजनाने श्रद्धा दृढ होते। नित्य नियमित सद्गुरु भजन होत नसेल तर कालांतराने भक्ती मार्गापासून पतन होते। केवळ श्रद्धेद्वारेच मनुष्य भगवत भावात प्रगती करू शकतो। श्रद्धेनेच भक्तिशास्त्रात निपुण होता येतं। भक्ती मार्गात निपुण झालो तरच मनुष्य जन्म मिळाल्याचे सार्थक होते। आकाशामध्ये असणारा वायू भौतिक जगात मोठी शक्ती आहे। वायूच्या गतीमुळे प्रत्येक वस्तूची गती प्रभावित होते। वायू इतका महान असला तरी आकाशाच्या पलीकडे जाऊ शकत नाही।
आकाश वायूच्या हालचालीपासून आणि सूर्यप्रकाशाच्या प्रभावापासून अलिप्त असते. आकाशात रोज अनंत कोटी ब्रह्मांडे निर्माण होत असतात, तसेच लय सुद्धा होत असतात. तरी पण या उदय आणि लय यापासून आकाश अलिप्त आहे. आकाश सूक्ष्माहून सूक्ष्म आणि महानाहून महान आहे. आकाशाच्या रूपाने सद्गुरू व्यापक आहेत. आकाशाच्या रूपाने सद्गुरू प्रत्येक साधकांच्या हृदयात आहेत. आकाशाचे रूप आणि स्वरूप एकच आहे. रूपाला सगुण म्हटले आहे आणि स्वरूपाला निर्गुण म्हटले आहे. म्हणून माऊली सद्गुरूंना उद्देशून म्हणते, तुझ सगुण म्हणू की निर्गुण, सगुण निर्गुण एकच गोविंदू रे. जय.